हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मस्त ना. तर आज आम्ही म्हणजे आमच्या घराजवळच खंडोबाचं मंदिर आहे. तर इथे जवळच डोंगरावर आहे. तर आम्ही आज खंडोबाला चाललेलो आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण स्पेशल खंडोबा दर्शनाचाच आहे. तर शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. पृथ्वी हाय कर. सकाळ सकाळ सूर्य उगवला होता आणि सूर्याची किरणे खूप लांबपर्यंत पसरलेली होती. आकाश पूर्ण असं पिवळसर दिसत होतं आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेला होता आणि सुंदर अशी सकाळ झालेली होती. तर आज रविवार होता. तर कारभारी म्हणाले, आज रविवार आहे तर मग आपण खंडोबाला जाऊन येऊया. तर मग आप्पांनी आम्हाला तळी भंडारा बनवून दिला आणि खूप म्हणजे आता जवळजवळ 4-5 वर्ष झाली असतील कारभारी आणि मी खंडोबाला काही जोडीने परत गेलो नाही. आमचं लग्न लॉकडाऊनमध्ये झालं होतं, त्यावेळेस आम्ही जेजुरीला काही गेलो नाही. आमच्या इथल्या घराजवळच्याच खंडोबाला आम्ही गेलो होतो. आता जवळजवळ 5 वर्ष झाली आणि मध्ये मध्ये मी गावाकडं सुट्टीला राहायचे, पण कारभाऱ्यांना सुट्टी नसायची, त्यामुळं काय जोडीने जाणं काही पॉसिबल झालं नाही. मी सुट्टीला असल्यामुळं गावाकडं मध्ये मध्ये जायचे. मागच्या वर्षी गेलो होतो पृथ्वी, मी आणि आत्या, पण कारभाऱ्यांना काही सुट्टी नव्हती. मग ह्यावेळेस कारभाऱ्यांना चांगली जवळजवळ 15 दिवस आम्हाला सगळ्यांना सुट्टी होती. त्यामुळं म्हटलं सुट्टी आहे तर मग जाऊया. परत वर्षभर काही गावाकडे येणं होत नाही आणि आत्ता सध्या हिवाळा सुरू आहे, त्यामुळं शेतामध्ये बऱ्यापैकी पाणी पिकाला भेटतं. त्यामुळं शेतामध्ये हिरवं आहे, पण बाकीचं जे साईडचं गवत आहे ते बऱ्यापैकी आता वाळलेलं आहे आणि दिवाळीचा दिवा पाहिल्यानंतर डोंगरावरचं सगळीकडचं जे गवत आहे ते बऱ्यापैकी सुकून जातं. तर मंदिर पूर्णपणे डोंगरावरती आहे आणि मध्ये खडी क्रेशर आहे, त्यामुळं खडी क्रेशरचा जास्त आवाज येतोय आणि मग मंदिर खूप डोंगरावरती असल्यामुळं गाडी काही वरती नेणं एवढं पॉसिबल नाही. वरपर्यंत रस्ता आहे, पण म्हटलं थोडंसं आपण पायी जाऊया आणि मग कारभाऱ्यांनी इथे मध्येच गाडी लावून दिली आणि आम्ही सगळेजण पायी निघलो. तर ऊन पण खूप झालेलं होतं. आम्हाला निघायला जवळजवळ 11 वाजले होते आणि 11 वाजून पण वरती टाईम झालेला होता आणि त्यामुळं ऊन बऱ्यापैकी लागत होतं. तर थंडीच्या दिवसात काय होतं, सकाळी थंडी राहते. इथून खालून जाऊ आपण. हो, उद्या जाऊ 9 वाजता. बरं, चालेल. मागचा जो शेताचा व्लॉग मी अपलोड केला होता, त्या व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की पुढचा व्हिडिओ खंडोबा दर्शनचा असेल. तर आम्ही ठरवलं होतं सकाळी 9 वाजता निघूया, पण काही पॉसिबल झालं नाही. वरती जे डोंगरावर दिसत आहे खूप लांब, तिथे खंडोबाचं मंदिर आहे आणि एवढा सगळा डोंगर आम्हाला चढवून जायचं होतं आणि ऊन पण खूप झालेलं होतं. आम्ही ठरवलं होतं 9 वाजता निघूया, पण होतं काय, गावाकडं सकाळी गडबड असते आणि मग असं लगेच आपलं आवरून निघता येत नाही. घरचं सगळं थोडंफार आवरूनच घराबाहेर पडावं लागतं. तर होतं काय, उशीर झाला की मग 11 वाजेपर्यंत मंदिर चालू राहतं आणि पुजारी पण राहतात. चल लवकर. कसं झाडे छान छान झाली आहे पलट. आणि 11 नंतर मंदिराला कुलूप लावतात आणि पुजारी पण निघून जातात. ते अजून तो तिकडे जायचंय. चल आता. नको आता, चल ना. बापा बस. पृथ्वी बराच वेळ चालल्यामुळं त्याला खूप दमायला झालं होतं. मग त्याच्या बाबांनी त्याला उचलून घेतलं आणि शेवटी मग आम्ही मंदिराजवळ पोहोचलोच. तर मंदिराच्या आसपासचं पण गवत बऱ्यापैकी वाळूनच गेलेलं आहे. तर मंदिरामध्ये गेल्यानंतर पाहिलं तर कोणीच नव्हतं, आम्हीच गेलेलो होतो आणि एकदम शांत असं वातावरण आहे. तर मंदिराचं जे बाहेरचं गेट आहे ते ओपनच राहतं, फक्त आतला जो गाभारा आहे मंदिराचा तोच कुलूप लावून बंद केलेला असतो. तर ही दीपमाळ आहे. नवरात्रमध्ये दसऱ्याच्या वेळेस खूप म्हणजे खूप इथे गर्दी असते. आसपासचे लोक पण बऱ्यापैकी इथे येतात आणि दसऱ्याच्या दिवशी खूप सारा जल्लोष असतो. प्रसादाच्या स्वरूपात इथे जेवण पण बनवलं जातं. दसऱ्याच्या वेळेस आम्ही नैवेद्य वगैरे सगळं काही
घेऊन येत असतो. पण आता आम्ही अचानक घाईघाई आल्यामुळं नैवेद्य वगैरे काही आणले नाही. आपलं तळी भंडारा अगरबत्ती वगैरेच घेऊन आलो. मग व्यवस्थित बसून आम्ही दर्शन वगैरे घेतलं. तळी भंडारा वाहिला आणि कारभाऱ्यांनी पृथ्वीला पण भंडारा लावला. आज खूप दिवसांनी म्हणजे लग्नाच्या वेळेस पहिल्यांदा आणि डायरेक्ट आता 5 वर्षांनीच आम्ही मंदिरामध्ये जोडीने आलेलो होतो. आता इथून आपल्याला वरती जायचे वाघ जायला. हो का? वाघ जायचं मंदिर. बरं जाऊ, चला चल पृथ्वी. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही तिथे थोडा वेळ बसलो तर खूप शांत वातावरण होतं. मला असं शांत वातावरण खूप आवडतं. मंदिर लोकांच्या गर्दीपासून खूप एकदम डोंगरावरती आहे, त्यामुळं तिथे अजिबात गोंगाट नसतो. तर खूप शांत वाटतं. आणि तुम्हाला शांत वातावरण आवडतं का मला कमेंट करा. आणि आम्ही दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर मग लोकांची गर्दी वाढली. तर चला लवकर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.